मला पावसाळ्यात ह्या पावसाच्या सीझन मध्ये माझा माल सुरक्षित राहिला. कुजवा कमी, डांबऱ्या कमी, यातच मी समाधानी आहे. कारण स्प्रे योग्य बसल्यामुळे मला त्याचं समाधान आहे. नमस्ते. आम्ही आता आलोय नाझऱ्यामध्ये आणि नाझऱ्यामध्ये आम्ही प्लॉट व्हिजिटला आलो असता आमचे डाळिंब बागायतदार जे या नाझरे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत, जुने डाळिंब बागायतदार आहेत, त्यांच्या बागेवर आहे. तर त्यांच्या बागेमध्ये आम्ही आता आलेलो आहे. हा प्लॉट आम्ही गेली 2 वर्ष झालं ट्रीटमेंट मध्ये आहे आमच्या, आणि कमी खर्चात, कमी फवारणीत आणि अत्यंत पावसाळी प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा प्लॉट आणलेला आहे सरांनी. तर यामागे आमचं नियोजन कसं आहे हे सरांच्या तोंडून आपण ऐकूया. तर मी अक्षय सागर, महाराष्ट्र कृषी उद्योग या समूहाच्या माध्यमातून आम्ही हे प्रयत्न करतो की शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात चांगले उत्पन्न कसे मिळवून देता येईल आणि डाळिंब शेती कशी सोपी करता येईल, जेणेकरून शेतीतून कमी खर्चात जास्त प्रॉफिट आणि जास्त टनेज कसं मिळवता येईल याबद्दल आम्ही मार्गदर्शन करत आहोत. आणि हे मार्गदर्शन आपल्या नाझरे, सांगोला, आटपाडी या भागात चालू आहे. तर आपलं जरा परिचय करून द्या आपला. नमस्कार, मी अरुण रायचुरे, नाझरा. माझे क्षेत्र तसे अनडाळ हद्दीत आहे. जास्त राहणीमान आमचं नाझऱ्याशी कनेक्टेड आहे. मी फार पूर्वीपासून 2014 पासून शेती करतो डाळिंबाची. पण त्यानंतर 10 वर्षांतर थोडे डाळिंब जुनी झाल्यावरती प्लॉट काढले आणि नवीन प्लॉट लावले. नवीन बाग आता नवीन जशी टेक्नॉलॉजी आली तशी तशी आता नवीन बी एक्सेप्ट केलं पाहिजे. मग मी सरांच्याकडे गेलो, महाराष्ट्र कृषी केंद्र हाटपाडीला अक्षय सरांच्याकडे मी गेलो. त्यांना वास्तुस्थिती सांगितली सगळी. मग त्यांनी तयारी दावली, बाबा शिकाय सहकार्य करू तुम्हाला. मग 2-3 वर्ष झाला आम्ही त्यांच्या फॉलोअप मध्ये घेतो. त्यांचं एक वैशिष्ट्य एक असं आहे की जेवढं स्प्रे 3 स्प्रे द्यायच्या एक स्प्रे देतात, पण तो 8 ते 10 दिवस काम करेल असं त्यांचं नियोजन असतं. जास्त स्प्रे घेणं हे काही त्यांना मला बी योग्य वाटत नाही. झाडं ट्रेसवरनं कमी कशी राहतील आणि त्या औषधाचा प्रभाव कसा पडेल हे त्यांचं ते डोकं चालतं त्यांच्यात. मग त्या औषधाचं कॉम्बिनेशन, आता 2 औषधं कॉम्बिनेशनचे असू द्या, 2 घटक एका औषधात असू द्या, ती फवारणीचा खर्च माझा कमी होतोय ना. आता स्कोर आणि कवच घेतो आपण, पण त्यांच्याकडे असं प्रोडक्ट असते की दोन्ही एका आकाशात असतात. असे प्रोडक्ट काय ते देतात आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसं. आता माझं तर ह्या वर्षी मला सुद्धा वाटत नव्हतं माझं सक्सेस होईल असं. म्हणजे पेपर मी काढले त्यावेळेस मी त्यांना मी स्वतः सांगितलं, सर मी यशस्वी झालो. कारण मला सुद्धा खात्री नव्हती की किती म्हणजे इतका पाऊस झालाय आणि कसं राहिलं असेल माझं. कारण पेपर मधून काही दिसत नव्हतं ना, कुठेतरी एका दिवस बाहेर उघडाय तेवढंच फळ दिसायचं. पण सर बिगर पेपर असताना एकदा आले आणि त्यांनी ज्यावेळेस मला सांगितले काही नाही, आपल्याला एक 10% आपण नुकसानीत होईल म्हणजे, ते त्यांचा एवढा कॉन्फिडन्स होता. आणि ती काढल्यानंतर पुन्हा मी आज त्यांना बोलवले. हे तुम्ही सध्या सगळे बघताय, समोरच तुमच्या समोर आहे. आणि विशेष म्हणजे काय, मी 1 किलोही लिक्विड कुठलं सोडलं नाही या वर्षी. फक्त त्याने ती कोकेल वगैरे असं त्यांच्या बॅक्टेरिया जे आहेत तेच ते देतात. मी कुठलंही विद्राव्य खत सोडलं नाही यावर्षी. आता शेवटच्या टप्प्याला मॅक्झिमम आणि 10 किलो 0050 सोडले. तर यामागे जे यशाचं गमक आहे ते आम्ही रासायनिक आणि जैविक याचं कॉम्बिनेशन करतोय. आणि 50% रासायनिक शेती असेल, 50% जैविक याचं कॉम्बिनेशन करून आपण शेतकऱ्यांना शेती करायला लावते, जेणेकरून त्याचा खर्च कमी होईल आणि ह्या बदलत्या वातावरणात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याचं चांगलं उत्पन्न निघेल. तर यांनी 1 किलो कुठलीही वॉटर सोल्युबल न सोडता चांगल्या कंपनीची खते, जी जैविक खते आहेत, ऍग्रिकॉस असेल, टिरॉन मॅक्झिमा असेल, किंवा अजून 2-3 कंपन्या आहेत ज्या ऍग्रिकल्चर मध्ये चांगल्या नावाजलेल्या कंपन्या आहेत, त्यांची चांगली जैविक खते उत्पादने वापरलेली आहेत. त्या हिशोबाने आम्ही कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं मिळवून देता येईल आणि जी चांगली उत्पादन आहेत ती कशी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवता येईल हे आमच्या समूहाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असतोय. आणि त्याचे रिझल्ट हे समोर दिसत आहेत आणि हे आमचे गेली 3 वर्ष आम्ही संपर्कात आहोत. 3 वर्ष झालं आम्ही ह्या प्लॉटवर येतोय. तर अशा पद्धतीने हे रिझल्ट आता समोर तुम्हाला डोळ्याने दिसतात. तर अशा रीतीने हा तुम्ही सगळा बाग बघितलेला आहे. तर आपण हा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती किंवा पाऊस जास्त पडलेला आहे, पावसाळा जास्त होता, जवळपास हा 1000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस ह्या भागात पडलेला आहे आणि त्यात ही डाळिंब आणणं हे कसोटीचं काम होतं. आणि अशा ह्याच्यात मध्ये हा चांगला माल शेतकरी सांगतील की किती पेपर गेला
आणि पेपरचं गणित कसं असतं म्हणजे एक बंडल गेल्यानंतर किती निघतो आणि किती झाड आहेत ह्या प्लॉटमध्ये, तर त्या हिशोबाने त्यांना एका झाडावर किती फळ आहेत आणि किती ग्रॅमची फळ आहेत. कारण काही ठिकाणी असं झालेलं आहे की अति पावसामुळे त्यांचं वजन झालेलं नाही, पण या प्लॉटमध्ये त्यांना सॅटिस्फाय वजन आहे. म्हणजे व्यापारी फिरवला तर तो म्हणतो की चांगल्या एक्सपोर्ट क्वालिटीचा जम्बो क्वालिटीचा माल तुमच्या प्लॉटमध्ये आहे. तर कसे आहेत आता फळं कशी आहेत आणि पेपर झाकला त्यावेळेस आपला किती पेपर गेलता टोटल पेपर किती आता झाडामध्ये? ही जवळ 700 झाड आहेत दोन्ही प्लॉट मध्ये हम्म, मिळून. हम्म, 700 झाडाला साधारण आपला 18 बंडल पेपर गेलता. हम्म, 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 हम्म. मग 18 बंडलचे जरी असले तर परत काय माल उघड परत सेटिंग झालं, आम्ही त्याला काय पेपर मारलाच नाही. हम्म, हम्म, हम्म. जे काही आता माल आहे ते 300 प्लसच्या पुढला माल आहे. 200 प्लसच्या सरासरी माल पुढे आहेच. जास्त मॅक्झिमम साईज नाही, 400 पर्यंतच लिमिट आहे. जे आहे ते इक्वल साईज मध्ये. आणि साधारण एक माझ्या हिशोबाने एक 20 ते 22 किलोच्या आसपास झाड झालं असं माझी अपेक्षा आहे. तर त्यातनं काय निघेल ते निघेल. तुम्ही कसे समाधानी आहात हे सगळं? नाही, मला पावसाळ्यात ह्या पावसाळ्या सीझन मध्ये माझा माल सुरक्षित राहिला, कुजवा कमी डांबऱ्या कमी, त्यातच मी समाधानी आहे. कारण स्प्रे योग्य बसल्यामुळे मला त्याचं समाधान आहे. अपेक्षा किती होती तुम्हाला वाटत होतं का एवढं? नाही, मला वाटतच नव्हतं. मला म्हणजे काय असतंय, पाऊस जास्त झाला की खाली फळ गळून पडते, पण मला जास्त प्रमाण दिसत नाही यावर्षी. याचा अर्थ मी थोडाफार सक्सेस झालो असं वाटतंय मला. आणि तुम्ही आता बघताय समोर कुठेही डांबऱ्या डाग जास्त नाही, एक 5% ते 10% डांबऱ्या दिसते. कुजवा कमी आहे सध्या. आणि त्यांची धडपड अशी असते की तिथं बसून सुद्धा ते निर्णय घेऊ शकतात त्या प्लॉटचा. इतर शेतकऱ्यांना काय सांगा? नाही, मी सगळ्यालाच सांगतोय जे काय असेल ते क्वालिफाय माणसाकडून, आणि ज्याला त्यातलं ज्ञान आहे, औषधातलं ज्याला रासायनिक शास्त्र रसायनशास्त्र माहित आहे, त्या माणसाकडून सल्ला घेणं हे उचित आहे. बरं. हे आता महाराष्ट्र कृषी केंद्र आटपाडी समोरच्या यांच्या सगळं व्हॉट्सअप ग्रुप आहे. पण त्याचं एक समाधान मला काय वाटतं, हे टेक्निकली आणि केमिकली कॉम्बिनेशन ही त्यांना फार महत्वाचं आहे त्यांच्याकडे. आणि कुठल्याला रिॲक्शन येते कुठल्याला रिॲक्शन येत नाही, ही त्यांच्याकडे महत्वाचा टप्पा आहे. मी आता सिव्हिल डिप्लोमा असल्यामुळे मला थोडंफार रसायनशास्त्राचा अभ्यास आहे थोडा. त्यामुळे क्रॉसिंग येणं किंवा क्रॉस जाणं किंवा त्या 2 ते 3 औषधाचं कॉम्बिनेशन न होणं, या गोष्टीचं नॉलेज त्यांना आहे. आणि त्याच्यावरती त्यांचा ते आत्मविश्वास आहे त्याच्यावर त्यांचा. त्यामुळे ते सांगतात की हे गेल्या काल त्यांनी एक औषध मला दिलं होतं, त्याच्यावर मी त्यांना म्हणलं सर ही औषध मला दिलं, ते म्हणले त्याचा बाप मी तुम्हाला दिलं, त्याच्या पुढलं व्हर्जन तुम्हाला दिले म्हणजे. म्हणजे इतका त्यांना कॉन्फिडन्स आहे. आणि आता शेवट करताना मी असा करतो की माझ्या दृष्टीने तर त्यांची ट्रीटमेंट सध्या चांगली आहे. आणि कमी खर्चात कसं तुम्हाला उत्पन्न काढता येईल हे त्यांच्याकडे शिकावं, आणि माझा पूर्ण भरोसा त्यांच्यावर आहे. आणि तुम्ही महाराष्ट्र कृषी केंद्राला एक वार व्हिजिट देऊन त्यांचा संपर्क करावा.